काळजी घेणं आपली गरज आहे आणि आपली गरज आपण केलं त्यांचं तर आपलं गरज पण भागते त्याच्यामध्ये, आपल्याला योग्य तो मोबदला मिळतो. आणि सरांनी जसं म्हणाले जोशी सर की डोंबिवलीवरून एक नर्स बोलवायला लागली. आता आमचं उदाहरण घेतो, एक पेशंट होता तर त्याच्यासाठी पुण्यावरून आम्हाला मुलगा बोलवायला लागला, पण तो नाही चांगला नाही निघाला, आपण दुसरा केला ऍडजस्ट. पण ही वेळ नको यायला म्हणून आपल्या इथली जी काही तरुण मुलं आहेत किंवा मुली आहेत ह्या जर तयार झाल्या तर महिन्याला 20-25 नक्कीच त्यांना मिळेल. आणि हे काही काम कंटिन्यू नसतं, मी 15 दिवस केला, महिना केला, 2 महिने केला, परत दुसरं काम. काही आता एक ऋषी वाडकर म्हणून आहे आमच्यामध्ये, तो मुलगा आहे, तो तर मेहनती खूप आहे. तो सकाळी 1 तास एकाकडे जातो, दुपारी 2 तास जातो, परत संध्याकाळी जातो, परत रात्री जातो, नाईटला पण जातो. तो महिन्याकडे 40 ते 45,000 कमवतो. मग हे जर तुम्ही करायची तुमची जिद्द पाहिजे, हा हे घाण आहे मी कसं करू असं जर विचार केला तर मग कुठलं काम होणार. नर्सिंग हे असं काम आहे की आपण काळजी घेतो एखाद्या व्यक्तीची, काळजी घेण्यात सगळं येतं. एखादा व्यक्ती शिंकला तरी बाबा ठीक आहे बाबा ते तोंड पुसणं किंवा हेतनं पुसणं आपली काळजी असते. लाळ जर गळत असेल तर ते पुसणं देखील आपली गरज असते. आपण कसं हे घे रुमाल आणि तू पुसून घे हे म्हणणं देखील आपल्याला चालत नाही. भले ते करत असतील तर स्वतः करतील तर आपल्याला सांगावं लागतं, जर नाही असेल तर आपल्याला देखील करावं लागतं. त्यामुळे तुम्हाला म्हणजे सर्वांनी बोलून झालंय, सगळं सांगितलंय, पण याचं महत्त्व सांगणं गरजेचं होतं. आणि तुम्हाला पुढे काय करायचं आहे हे त्यात गोपने सरांनी सांगितलंच आहे. 300 तास तुम्हाला प्रॅक्टिकल आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला बेड कसा बदलायचा, पेशंटला बेडवर कसं झोपवायचं, कारण ही देखील एक कला असते. कारण डायरेक्ट का तुम्ही नेऊन करू शकत नाही. आता एखादा पेशंट चक्कन पडलाय आणि तुम्ही एकटे जा, मग काय करणार, ते 4 माणसं तर नाही त्याला उचलायला, तर कसं उचलायचं किंवा कसं त्याला बाजूला घेऊन बसवायचं, किंवा जर तो श्वास येत असेल तर एका कडेला कसं करायचं. जे प्रथम उपचार करण्यासाठी ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत, ज्या प्रॅक्टिकल आहेत, ते तुम्हाला यापुढे शिकायचं.